मित्रांनो, ही जी कंपनी आहे 100 रुपयात फक्त अवेलेबल आहे आणि ही सरकारी वीज निर्मिती कंपनी आहे. घेणं हिला सध्या बाय करणं गरजेचं आहे, कारण की हिने 100 मेगावॅट सोलार प्रोजेक्टची बोली जिंकलेली आहे. सोबतच तुम्हाला दोन्हीकडून फायदा आहे. फायदा काय आहे? कारण की ही सरकारी वीज निर्मिती कंपनी आहे. कंपनीचं नाव सांगितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ही तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन करते, म्हणजे जलविद्युत प्रकल्पावाली वीज कंपनी आहे आणि ही बोली जिंकलेली आहे सोलार प्रोजेक्टची. याच्या मागचा जो मी व्हिडिओ बनवला होता सोलार साठी कुठले कुठले स्टॉक चांगले आहेत, त्याचा तो एक व्हिडिओ नक्की बघून घ्या. इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. आता हा जो शेअर आहे हा लॉंग टर्म होल्डसाठी अतिशय उत्तम आहे. सोबतच उत्तम डिव्हिडंड पण देतो. 52 वीक हायवर पण आहे आणि नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे, स्टॉप लॉस काय असणार आहे, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप कुठेही करू नका, पूर्ण बघा. चॅनलचं नाव आहे युवे मराठी. सर्वप्रथम सबस्क्राईब करा, मगच पुढचा व्हिडिओ बघा. कंपनीचं नाव आहे SJVN लिमिटेड आणि आज ही कंपनी पुन्हा एकदा तिच्या 52 वीकच्या हायला पोहोचलेली आहे. 52 वीक हायवर पोहोचलेली आहे. तुम्ही बघू शकता की ए ग्रेड कंपनी आहे. मिनी रत्न महारत्न असे एक अवॉर्ड दिले जाते भारतातील कंपन्यांना. आपण म्हणतो टॉप 500, टॉप 300, टॉप 30, त्याच्यापैकी हे एक मिनी रत्न आहे. SJVN कंपनी आहे आणि ही जी कंपनी आहे हिने जवळपास या ठिकाणी बघू शकता SJVN विन्स GUVNL ऑप्शन फॉर 100 मेगावॉट सोलार प्रोजेक्ट, म्हणजे हे बोली जी आहे, ऑप्शन जे आहे ते जिंकलेलं आहे हिने. द कंपनी सक्सेसफुली बॅग्ड 100 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट. ओके, आणि युनिटचं इथे पण दिलेलं आहे. जवळपास 550 करोड रुपयाची टेंटेटिव्ह प्राइस आहे. कंपनीचं नाव माहिती झालं. आता आपण कंपनीचा ऍक्च्युअल डेटा बघू. कुठे बाय करायला पाहिजे, स्टॉप लॉस काय ठेवायला पाहिजे आणि टार्गेट काय ठेवायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे SJVNच्या डेली चार्टवर. आजच्या घडीला हा शेअर 130 रुपये, म्हणजे मी तुम्हाला जेव्हा सांगतोय तेव्हा त्याची किंमत 130 रुपये आहे. व्हिडिओत 100 रुपये सांगितली होती, जी की आधीची होती प्राइस. आणि ही मी आधीची प्राइस तुम्हाला 100 रुपये का सांगितली होती, कारण की याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की चांगल्या फायद्यातल्या कंपन्या कुठल्या आहे, किंवा तुम्हाला शेअर घ्यायचा आहे तर, किंवा PSUच्या कंपन्या घ्यायच्या आहे तर कुठल्या कंपन्यांचा शेअर तुम्ही घ्यायला पाहिजे. तर त्याच्यात ही मी रिकमेंडेड केली होती आणि त्या व्हिडिओ नंतरच जी तिला बोली मिळालेली त्याची ऑर्डर बोली ती जिंकल्याची न्यूज आलेली आहे. त्यामुळे अगोदरच मी सांगितलं होतं की या किमतीला तुम्ही परचेस करा. हरकत नाही आता पण तुम्ही घेतलेली नसेल तर. आजचा जर दिवस बघितला तर आजचा दिवस ही डायरेक्टली अप्पर साईड गेलेली आहे, म्हणजे जवळपास 120 रुपयापासून 130 रुपयापर्यंत हे सगळं गेलेलं आहे. ठीक आहे, मग आज घ्यायचा का किंवा उद्या घ्यायचा का, तर मी सांगेल तुम्हाला जी बाईंग प्राइस आहे याची बाईंग प्राइस 120च्या आसपास आहे. 110 ते 120च्या आसपास. ओके, तुम्हाला जर वाटतं डीप मध्ये घ्यायचा तर 110 ते 120 या रेंज मध्ये तुम्ही हा शेअर घेऊ शकता. मग सर हा शेअर पडला नाही किंवा कंटिन्युअसली चढत राहिला तर आम्ही काय करायला पाहिजे. त्याच्यासाठी एक सोपा उपाय आहे. त्याच्यासाठी असं करायला पाहिजे की आता तुम्ही याचे 130च्या रेंजनी मिळताय, 128ला मिळताय, 125ला मिळताय, तुम्ही एक 5 शेअर घेऊन ठेवा. ओके, त्याच्यानंतर त्याच्यात क्वांटिटी जर वाढतोय तर क्वांटिटी 10 वाढवा. ओके, जर कमी होतोय तर त्याच्या दुप्पट वाढवा. ओके, म्हणजे जी ह्या वेळेस जर 5 क्वांटिटी घेतली, पुढच्या वेळेस 10 घ्या, त्याच्या पुढच्या वेळेस 20 घ्या. ओके, जेव्हा खाली पडेल किंवा वरती चढेल या हिशोबाने करताय तर तुम्ही एक एक टप्पा पार करत जाताय. कशाचा? प्राइस ऍव्हरेजिंगचा. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला ऍव्हरेज प्राइस कमी मिळेल आणि वाढत्या मार्केटचा पण तुम्हाला फायदा होईल. आता सांगितली बाईंग रेंज, बरोबर. आता तुम्हाला टार्गेट काढायचं आहे. त्याचं डोळे झाकून टार्गेट 180 रुपीज येणार आहे पुढच्या 6 ते 8 महिन्यात. ओके, 6 ते 8 महिन्यात 180, वर्षभर लागेल बट 180 टार्गेट पर्यंत हा एकदम इझिली पोहोचू शकतो. आता टार्गेट पण माहिती झाले. हा, मार्केटमध्ये जर पडझड झाली, ओके, किंवा मार्केट याच्या ट्रेंडनुसार, या कंपनीच्या ट्रेंडनुसार चालत नसेल तर मग त्याचा प्रेशर या शेअरवर राहील. टार्गेट अचीव व्हायला वेळ लागेल परंतु टार्गेट नक्की अचीव होईल. आणखी एक महत्वाची गोष्ट, स्प्लिट वगैरे झाला, बोनस वगैरे झालं तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली प्राइस कमी होईल. ओके, टार्गेट झालं आपलं, बाईंग प्राइस झालं. आता काढायचं आहे आपल्याला स्टॉप लॉस. तर स्टॉप लॉस याच्यासाठी जवळपास तुम्ही एक 95 रुपये, 95 रुपये हा याचा स्टॉप लॉस राहील. मी सांगतोय म्हणून डायरेक्टली विश्वास ठेवू नका. तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल, ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल, मी मोफत तुम्हाला कोर्सेस देतो. त्याच्यासाठी काय करायचंय, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली, एंजलचं डिमॅट अकाउंट ओपन करा किंवा अपस्टॉकचं करा किंवा स्टॉक्स कार्डचं करा. मी तुमच्या ईमेलवर हे दोन्हीही कोर्स अगदी मोफत देणार आहे. ओके, ज्यांचं अकाउंट नसेल ओपन त्यांना ती लिंक सेंड करा किंवा व्हिडिओ सेंड करा. मग त्याद्वारे तो पण ते व्हिडिओ बघू शकतो, कोर्स बघू शकतो आणि तुम्ही पण हे कोर्स बघू शकता. तर अशा प्रकारे
हा जो एक शेअर आहे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट देईल. पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे मी असेच काही शेअर घेणार आहे जे की तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगला प्रॉफिट देईल असे शेअर. त्याच्यासाठी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. धन्यवाद.